आपण ते ड्रॉइंगमध्ये काढतो ना तसं हा नजारा यायला पाहिजे. आला रायरीचा दरवाजा. आता तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्ही एक विचार केला का येता येता आतमध्ये ती जी जागा आहे ती एवढीशीच का दिली बरं? मोठीही करू शकली असते ना. जर इंदुरकरांनी एवढा मोठा जर दुर्गदुर्गेचा रायगड बनवला तर ती जागा मोठी का बरं नाही केली? काहीतरी याच्या पाठीमागं कारण असेल. पण कोणी विचार केला नाही का? कारण की आम्ही विचार करण्याच्या क्षमतेने आलोच नाही. तर विचार करायला लागा. विचार करायला प्रश्न विचारायला तर त्याचा फायदा आहे. ती जागा तुम्ही विचार करा एवढीच जागा आहे. जेमतेम जर लाईनमध्ये आपण उभं राहिलो 5च जण जाऊ शकतात. ह्याच्यावरती पण जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. का असं केलं? काहीतरी कारण असं. समजा जर शत्रू आतमध्ये आला तर तो मोठा बलाढ्य संख्येने एकदाच आतमध्ये येऊ नये. आले तर किती येतील? 5-5च्या पलीने येतील. जर 5-5च्या पलीने आले तर वरती जे आपले सैनिक आहेत, आपले जे वरती रक्षणकर्ते आहेत, ते त्यांना काय करणार? दगड, झेंडे, बंदुका, बाण ह्यांनी सावलीने काय करणार? हल्ला करणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीला किती बारीक विचार केला बघा इंदुरकरांनी. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी इतिहासामध्ये नोंद येते, कदाचित ही खोटी सुद्धा असू शकते. आपण ज्या मार्गाने रायगडवरती जातो तर तो जो रायगड आहे तो मार्ग हा महाराजांसाठी नसावा असं म्हणतात. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे रायरीचा जो दरवाजा आहे इथे पालखी ठेवली जायची. त्याच्यानंतर महाराज जे आहेत ते ह्या वाट्याने सरळ निघून जायचे पालखी दरवाजा. जो राणीवासा आहे तिथे पालखी दरवाजा आहे. हा जो सरळ मार्ग आहे तो कालाच्या ओघामध्ये वाहून गेला, राहिलेला नाहीये. तर इथं पालखी ठेवल्यानंतर महाराज सरळ जे जायचे पालखी दरवाजाचे. असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्याच्यावरती आपण तर्कवितर्क करत बसायचा नाही आपल्याला. पण काही इतिहासकारांचं म्हणणं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे यासाठी ही माहिती दिलेली आहे. तर महाराज जे आहेत ते ह्या वाटेने सरळ जायचे पालखी दरवाजाकडे. आणि बाकीची जी रयत होती, जे दुर्गदुर्गच्या रायगडावरती काही सामान विकायला यायचे बाजारपेठेने, तर ते ह्या वाट्याने जायचे. कारण की महाराज एवढ्या लांब वाटेने जाणं नाही आहे. त्याच्यासाठी हा सोपा वाट केलेली असावी कदाचित. तर आपण पुढे जाऊया. सर्वांनी तोफेच्या इथे थांबायचं. तोफेवर कोणीही बसणार नाही. शिरकाई देवीच्या मंदिराच्या इथे आपण थांबलो. खाली हत्ती तलावाची माहिती घेतली. त्याच्यानंतर इकडे आला होता शिरकाई देवीच्या इथे. दादा बघू आपण इन्फॉर्मेशन देत आहेत. त्यानंतर आपला सदस्य इथे सगळे बसलेत. त्यानंतर आता इथली पण इन्फॉर्मेशन आपल्याला भेटेल. तिथं विरगळ आहेत त्या बघा. आपण शिवराज्याभिषेकाच्या वेळी इथला गोंधळ शूट केला होता. तर तुम्ही व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल त्यावेळीची. तर बघू आता थोड्या वेळात काय काय माहिती भेटते आपल्याला इथली. अखिल बाबूला घेऊन आलाय आणि श्रावणी पूजा करते ती बघा. तिथे फुलांची सजावट. बसून घ्या. चला कुठे कडे भाऊ आहे. शिरकाई देवीचा, शिरकाई देवीचा. भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये. आता आपण शिरकाई देवीचा गोंधळ बघतोय. जसा राज्याभिषेकाला आपण बघितला होता तसंच सेम. भगताच्या घरी गोंधळाला ये ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे 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 ग. चवत भर दिला तुझा माणिक मोठाचा, 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 माणिक मोठाचा धूप अगरबत्त्याचा, माणिक मोठाचा धूप अगरबत्त्याचा, माणिक मोठाचा जे आहे. आणि वसा झाला बाकीचे काही सर्व गोष्टी आहेत. पायथेच नाही वरती सगळे तोफा बघितल्या. तिथून एक पालखीचा एक वाट होती त्यावेळेस ती या इथे निघायची.
मायबाप सरकारने जर लक्ष घातलं आणि इथली जो वाट जशी साफ केली झाडी वगैरे, तर निश्चित काहीतरी आपल्याला वेगळा इतिहास बघायला मिळेल. ज्या ज्या लोकांना पालखीचा मान होता ते पालखी इथे येऊन थांबायच्या. आणि हा जो चौथा दिसतो तुम्हाला एल टाईप बघा, या चौथरा आणि त्याच्या मागे भिंत आहे, त्याच्यावरती छप्पर होते आणि ठिकठिकाणी बघा दगडांचे असे हे गेले, ते रूम टाईप्स होते. त्या पालख्या ठेवल्या जायच्या साईडला आणि ते विश्रांतीसाठी तिथे बसायचे. आणि मग राणी वशातली मंडळी म्हणजे राणी वसा महाराजांचा, त्यांच्या मुली, त्या आऊसाहेब, त्या फक्त खाशाने इथून जायची परवानगी होती. त्याचबरोबर स्वयंपाकघरांमध्ये ज्या काम करायच्या स्त्रिया त्यांच्या ते वरती स्वयंपाकघरी पुढे काय माहिती तिथून, तर त्या स्त्रिया, इतर पाणी भरणाऱ्या स्त्रिया आणि इतर ज्या त्यांच्या इतर कामात गोष्टीसाठी ज्या स्त्रिया यायच्या गडावरती, त्या ह्या मार्गेवरती जायच्या. हा बघा हा छोटा, त्यांना हा मार्ग जाणार नाही. आता आपण ज्या मार्गे वरती जाणार आहे पुढे मी थांबणार आहे. फटाफट या माहिती फटाफट घेऊन. रायगडवरती यायच्या अगोदर महाराजांच्या 4 राण्या वाढल्या, फक्त 4च 6 त्याचं कारण बघा. पहिला जो आहे, पहिले त्यात धान्य ठेवलं जायचं, म्हणजे दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू सर्व त्या ज्या आपल्या घरीच्या किचनमध्ये ज्या वस्तू असतात त्याचे इन्चार्ज असायची. तिचं नाव होतं कोठावळे, म्हणजे त्या कोठ्याची इन्चार्ज कोठावळे, ते त्याच्यात असायचं. दुसरा रूम आहे, ह्याच्यामध्ये जेवण शिजवलं जायचं. ते त्या दररोज किती वस्तू लागणार आहे, अमुक एवढं, भात एवढं, पीठ एवढं, सगळ्या वस्तू तिथून मोजून आपण इकडे आणल्या जायच्या. तिसरा आहे तो निश्चित सोयराबाई साहेबांचा होता, कारण पट्टराणी म्हणून मान त्यांना मिळाला होता. कारण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना एक मुलगा होता आणि त्यांच्या महाराजांबरोबर बरेच विधी महाराजांबरोबर त्यांचे झाले, त्यांना तो मान त्यांना होता. तिसरा आहे सकवारबाई साहेबांचा. चौथा आहे, 5वा आहे पुतळाबाई साहेबांचा. शेवटचा जो 6वा आहे तो आहे श्री सखी राजनी जयती येसूबाई साहेबांचा, एकदम शेवटचा. आणि तिथून खाली गेल्यानंतर मागे जर जाऊ तर मागच्या बाजूला पूर्ण गार्डन बनवलं होतं. त्यावेळेस पूर्ण गार्डन होतं, मातीवर चौथारा साईडनी होता, माती लागली होती आणि वेगवेगळी प्रकारची फुलं झाडं तिथे लावली होती. मागच्या बाजूला कुठेही तटबंदी नाहीये, पूर्ण या कोपऱ्यापर्यंत आलं. जरी वेळ असेल तर आपण मागे जाणार आहोत. तर एकंदरीत हा असा आहे. आजपर्यंत आपण इतिहास वेगळा समजला आपल्याला, आपण इतिहासाची सखोल चौकशी केली, माहिती काढली बऱ्याच. जय शिवराय सर्वांना. जय शिवराय दादा. माझं नाव आकाश हरिचंद्र ठोंबरे. मी गेले 3-4 महिने झाले श्री मदराई गिरी प्रतिष्ठानमध्ये काम करतोय, गड संवर्धनाचं काम करतोय. आणि गड संवर्धनाचं काम असेच जोमाने चालू राहणार यात काही शंका नाही. तर मुद्द्यावर देतो. आज आपण बघणार आहोत की अष्टप्रधान मंडळ महाराजांनी त्यावेळी अष्टप्रधानाची निर्मिती का केली, अष्टप्रधान मंडळ का स्थापन केलं, याची गरज का लागली त्यांना, याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. 6 जून त्यांना विचार काढ माझी राज्याभिषेक ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधानाची निर्मिती केली. अष्टप्रधान म्हणजे 8 अधिकारी 8 प्रधान म्हणजे अष्टमंडळ. त्या 8 प्रधानांना वेगवेगळे खाते त्यावेळी महाराजांनी निवडून दिले होते. म्हणजे असे खाते दिले की त्यांची कारकिर्दी बघून व त्यांचा औदा बघून, म्हणजे त्यांचा एक प्रकारे काम बघून त्यांना 8 प्रकारची वेगवेगळी त्यांना खाती दिली होती. तर पहिलाच खाता बघायला गेलो तर पंतप्रधानाचा खाता मोरोपंत त्र्यंबक पिंगळे
यांना पंतप्रधानाचा खाता दिला होता. ज्यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणजे त्यांची स्वारी व्हायची, स्वारी बघायला गेलं तर किंवा ज्यावेळी महाराज बाहेर असे कुठे जायचे त्यांच्या म्हणजे कामासाठी किंवा मोहिमेसाठी किंवा इतर कुठल्या कामासाठी ज्यावेळी महाराज बाहेर जायचे त्यावेळी त्यावेळी पूर्ण आपल्या स्वराज्याचा कारभार हा पंतप्रधान म्हणजे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्यावरती सगळा हा कारभार असायचा. म्हणजे स्वराज्याला काय हवंय काय नकोय हा सगळा कारभार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे म्हणजे पंतप्रधान हे सांभाळायचे. आणि दुसरंच आपण बघायला गेलो माझ्या लक्षात नाही सध्या, दुसरं आपण बघायला गेलो तर रामचंद्र नीलकंठ अमात्य मुजुमदार. तर महाराजांची नीती बघा किती की त्यावेळी महाराजांनी अष्टप्रधानांना संस्कृतमध्ये नावं दिली होती. त्यावेळी संस्कृत भाषेत त्यावेळी त्यांनी मान ठेवला. रामचंद्र नीलकंठ अमात्य मुजुमदार म्हणजे राज्याचा पूर्ण जमा खर्च राज्यामध्ये जेवढा काही त्यावेळी म्हणजे आता म्हणजे आपण म्हणजे सॉरी सुरतवरनं आपण एक लूटमार करून आणली. अशा प्रकारे भरपूर काही त्यावेळी आपल्या स्वराज्यामध्ये यायचे पैसे होऊन बोलतो आपण त्याला, पैसे होऊन नाही पैसे यायचे त्यावेळी. तर त्या सगळ्या आपल्या ह्याचा जमा खर्च कोण ठेवायचा तर आपले कोण मुजुमदार रामचंद्र नीलकंठ यांच्याकडे सगळा तो जमा खर्चाचा हिशोब असायचा. आणि तिसरे राव बोलले तर आपण हंबीरराव मोहिते सरसेनापती हे सगळ्यांना माहितीच असतील. हंबीरराव मोहिते यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व होते त्यांच्याकडे. चौथे बघायला माहिती आहे ती परिवाराचे सदस्य वैशालीताई आपल्या समोर म्हणते. थोडं जवळ आहे, थोडं जवळ आहे, थोडं जवळ आहे. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. नगरखाना म्हणजे काय? नगरखाना ही एक अशी वास्तू आहे की रायगडावरील सर्वात मोठी एक इमारत आहे. तसेच ते 2 शिल्प दिसत आहेत तिथे, ते आहेत शरफ. तसेच ते त्यांच्या शेपटीवर आणि पायाखाली शरफच्या पायाखाली बलाढ्य सल्तनत आहे. म्हणजेच असं झालं की महाराजांकडे एवढी संख्या आहे की महाराज आपण काही केवढी मोठी संख्या म्हणजे हे झाली म्हणजे युद्ध वगैरे झाली तरी आपण ते नीट व्यवस्थित करू शकतो. तसेच 2 चिन्ह आहेत म्हणजे पुष्पचिन्ह आहेत ते सरस्वती आणि लक्ष्मीप्रमाणे मानले जातात. तसेच नगरखाना म्हणजे नगरखान्यापासून ते सिंहासनापर्यंत महाराज जेव्हा गाराणे गातात तेव्हा तिथे 2 म्हणजे नगरखाने लावले जातात. अशी आतमध्ये 2 वास्तू आहेत. नगारे म्हणजे खूप मोठे नगारे असतात आणि ते वाजून महाराजांचा आस्ते कदम वगैरे आणि म्हणजे आगमन केला जातो. तसेच इंग्रज असे म्हणतात की गेट ऑफ इंडिया हा त्यांनी नगरखाना बघूनच गेट ऑफ इंडिया बनवलाय. तसेच इंडिया दिल्लीचा इंडिया गेट आहे ते पण नगरखाना म्हणूनच मानला म्हणजे बनवला आहे त्यांनी. खूप छान वाटलं तुम्ही काही म्हटलं बरोबर तिचं म्हणणं. नगरखान्याचा उपयोगच त्यासाठी केला होता. ज्यावेळी महाराज यायचे त्यावेळी जोरजोरात नगारे वाजवले जायचे. त्यावेळी रयतेला आणि सगळ्यांना समजायचं की महाराज येत आहेत म्हणून. शरद शिल्पांनी बरोबर सांगितलं काही नाही की आम्ही एवढे ताकदवर आहोत की तुम्ही हत्तीच्या ताकदीचे जरी असाल तरी तुम्हाला आम्ही एका पंजामध्ये पकडू शकतो. एवढी आमची ताकद तुमच्यापेक्षा वाढलेली आहे. म्हणजे महाराजांची ताकद एवढी वाढलेली आहे. ह्या जो तख्तावरती जो राजा बसला आहे तर राजाची ताकद एवढी वाढलेली आहे की तुम्ही हत्ती एवढे बलाढ्य जरी असाल तरी तुमच्यापेक्षा कैक पटीने आमची ताकद आहे. आम्ही हत्ती जरी असाल तरी आम्ही एका पंजामध्ये पकडू शकतो. असं ते शरद शिल्पाचा अर्थ आहे. हे कमल पुष्प सांगितलं. दुसरी गोष्ट तुम्हाला पाठीमागे तुमच्या एक छोटंसं एक पाणी ठेवण्यासाठी एक छोटंसं भांडं दिसत ते दगडामध्ये बनवलं. दगडामध्ये का बनवलं त्याच्या पाठीमागचं कारण सोपं आहे. जर लाकडामध्ये किंवा इतर कोणत्या वस्तूमध्ये जर बनवलं असतं तर घोडे किंवा हत्ती ते अलगद त्या वस्तूला त्या जागेवरून हलवू शकले असते. जर दगडीमध्ये बनवलं त्यांनी काय त्याचं वजन वाढलं जातं. बरोबर आहे. म्हणून ते दगडामध्ये बनवलं आणि ते इथे असायचं. जेव्हा महाराज घोड्यावरून यायचे हत्तीवरून यायचे तेव्हा ते हत्ती किंवा घोडे त्यांना पाणी पिण्यासाठी जे आहे तिथं बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण राजदरबारामध्ये एक गोष्ट विसरलो ते म्हणजे कारंजन आपण आता बघतोय
पण हे त्यावेळी 350 वर्षापूर्वी इंदूरकरांनी ते कारंजन तिथे बनवलं होतं. त्यामध्ये पाणी टाकलं, त्याचं पाणी टाकल्यानंतर ते पाणी आपोआप वरती येतं. काय त्याच्या पाठीमागं त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली होती, काय त्याच्या पाठीमागं त्यांनी लॉजिक लावलं होतं हे आपल्याला ज्ञात नाही, परंतु अशा पद्धतीचे ते कारंजे होते. दुसरी गोष्ट महेश भाऊने आताच एक गोष्ट सांगितली की महाराज यांची जी मेघडंबरीमध्ये आता जी मूर्त बसलेली आहे ती मूर्त इतिहासकार असे म्हणतात की महाराज कधीच असे सिंहासनावरती बसले नव्हते. म्हणजे महाराजांनी सिंहासनाला कधीच पाय दाखवले नव्हते. महाराज ज्या पद्धतीने बसायचे ती पद्धत अशा पद्धतीची असायची. अशा पद्धतीने महाराज सिंहासनावरती बसायचे नेहमी. जर पाय ठेवून जर बसते तर ह्याचा अर्थ ते सिंहासनाने पाय दाखवते. त्याच्यामुळे महाराज कधीच पाय दाखवून बसले नाहीत. महाराज नेहमी अशाच पद्धतीने बसायचे. ह्या 2-3 गोष्टी सुटल्या होत्या आपल्यापासून. आता आपण एक काम करूयात, सर्वांना भरपूर भुका लागल्या असतील, तोंडांवरून ठेवली होती. कशासाठी तर तुम्हाला माहिती कोकणामध्ये सर्वात जास्त होळी सण साजरा केला जातो नाही का थाटामाटात. तर या परिसराला होळीचा माल असा बोलतात. दुसरी गोष्ट अशी नाही का आपल्यात एक प्रथा आहे होळीमध्ये नारळ टाकायची. आपला महाराजांनी जो कोणी माऊल्या अथवा सर्वांना बोलले होते तर मी जो नारळ टाकेल होळीमध्ये तो नारळ जो कोणी काढेल म्हणजे पेटवल्यानंतर जो नारळ कोणी काढेल तर त्याला माझ्या हातातला कडा दिला जाईल. पण असा एकही माऊल्याने तो केला नाहीये, कुणालाच ते करू शकला पण नाही. पण आपल्या दाखलेदानी संभाजी राजांनी तो नारळ त्या होळीतनं पेटलेल्या होळीतनं तो नारळ काढला आणि तो महाराजांना दाखवला तो नारळ काढून. तर महाराजांनी तो कडा त्यांच्या हातात कडा दिला. म्हणजे एक पिता आणि पुत्राची एक अशी व्याख्याता बोलूया गोष्ट बोलूया इतिहासात नोंद केलेली गोष्ट आहे. असा या परिसराला होळीचा माल असा बोलला जातो. बस एवढंच या परिसराची माहिती आहे. पुढे जाऊ आपण बाजारपेठेची माहिती घेऊ. चला लगेच पुढे जातो. पुढे जर निरीक्षण केलं या साईडला 22 त्या साईडला 22 असे 44 रोडच्या खोल्या आहेत. सरळ एका लाईनीत धाग्यात कसं एका धाग्यामध्ये ओवलेला एकदम बांधकाम शास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे हा बाजारपेठ म्हणजे हुजूर बाजार. दुसरी गोष्ट रायगड म्हणजे कसं ते कोकणात पडतो बरोबर. कोकणामध्ये पाऊस हा जास्त प्रमाणात असतो. तर तुम्ही याची उंची बघाल जर पाणी याच्यावरनं जरी खाली पडला तरी पण इकडं पाणी उडणार नाही. याच्या हिशोबाने याची उंची राखली चांगली. दुसरी गोष्ट अशी का पाऊस जास्त असल्याप्रमाणे याची उंची तुम्ही ते बघाल वरची जो छप्पर आहे ना तो ही थोड्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात नेमकंच प्रमाणात ठेवलं होतं. कारण का वारा हा कोकणामध्ये जास्त असतो, वारा पाऊस, त्याच्यामुळे हा छप्पर उडण्या न करता उंची हे जर तुम्ही पाहिले 1 2 3 4 खांब असे लाकडी खांब असायचे याच्यामध्ये आणि त्याच्यावरती असे लाकडी कैची असायच्या मापत आणि आता रिफांचा बांधकाम असतो त्याच्यावर असा बांबूचा काम असतं ना. आणि आपल्या आताच्या हिशोबाने कौला कशी सपाट आहेत त्या हिशोबाने चंद्राच्या आकाराची कौला असायची जेणेकरून वाऱ्यात उडू नये. दुसरी गोष्ट अशी बोलली हा याची जर तुम्ही रचना बघितली हा बाजारपेठेची तर हा बाजारपेठ म्हणजे किरकोळ बाजारपेठ नव्हता. कारण का बाजारपेठ म्हणजे तुम्ही किरकोळ व्यापाऱ्याचा ठिकाण, पेठ म्हणजे भाऊक व्यापाऱ्याचं ठिकाण. दुसरी गोष्ट ही पायरी चढल्यानंतर 10-12 असे सावकार बसतील अशी जागा होती याच्यामध्ये. या बिछाण्यामध्ये नेमकं 10-12 असे सावकार बसतील त्याच्यावर त्यांचा न्याय निवाडा होऊन जायचा. त्याच्यानंतर मसलती व्हायची. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर ह्या 2 खोल्या दिसतात. दालन बोलतात. पहिला दालन हा दुसरा दालन. या दालनमध्ये तुम्ही बघितलं तर एक पेटारा घेऊन त्याचा दूध बसलेला असा ज्यामध्ये लेखी चिठ्ठी त्याच्यानंतर किती पैसा द्यायचे त्याच्यानंतर या दालनामध्ये त्यांचा हिशोब व्हायचा. हा दुसरा दालन बघाल तर त्याच्यामध्ये दुसऱ्या पेटारामध्ये त्यांचे पेपर म्हणजे काय लिहून घेतले काय ज्ञानिवडा किती पैसे ठरले याच्यामध्ये त्यांची लेखी चुकी या पेटाऱ्यामध्ये सबमिट केली जाते. बाबाजी नाईक फुटे यांच्याकडे होते दोन्ही गाले. याचं महत्व असं का विठोजी राजेला जेव्हा शेतामध्ये धन भेटले होते तेव्हा ते एक विश्वासाचा माणूस म्हणून शेषाबा नाईक यांच्याकडे दिले होते ते धन. तर जेव्हा मला वेळ लागेल तेव्हा मी तुमच्याकडून रिटर्न घेऊन जाईल ते धन. ते दिले पण त्याच्यामध्ये असं बोलण्यात आले का म्हणजे माझी पिढी बोला मी बोला आपला सर तुमच्याकडं ते पिढीचाच सावकार होते पहिल्यापासून. Namah Shivaya.
आपण केला. त्याच्यानंतर आपण पुढे आलो. आपल्याला हे सुद्धा कळलं की रायगड बांधला कोणी, हिरोजी इंदुरकरांनी हा रायगड बांधला. बरोबर. असं म्हटलं जातं की रायगडावरती हिरोजी इंदुरकरांनी त्यांच्या नावाची पाटी लिहायला सांगितली. आपल्याला एकच माहिती, परंतु त्यांनी अजून एक शिलालेख नोंदवून ठेवला जो की हा आहे. बरोबर. म्हणजे हिरोजी इंदुरकरांनी असे 2 शिलालेख लिहून ठेवले. एक त्यांच्या नावाच्या पाटीचा आहे आणि दुसरा हा शिलालेख आहे. हा शिलालेख काय दर्शवतो? हा शिलालेख हे दर्शवतोय की रायगड जो बांधला तो कसा आहे, काय आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे, कधी बांधला, ह्या सगळ्या गोष्टी हा शिलालेख एका शिलालेखामध्ये दर्शवलेल्या आहेत. हा दगड जर पाहिला इतर दगडांपेक्षा वेगळा आहे. ह्या दगडाची पद्धत बघा. हे दगड आणि हा दगड फरक आहे. तेव्हा आता आपल्याकडे स्टिकर्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळेस तसं काय नव्हतं. ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला दगडामध्येच नोंदवून ठेवलेल्या लागायच्या. जसं की आपण सतीशिळा बघतो, विरगळी बघतो आणि अशा प्रकारचे शिवाले. मग हा दगड बघा, आता थोडाफार तो झिजला, इथे हे शब्द गेलेले आहेत, त्याच्यानंतर खालचे थोडेफार शब्द गेलेले आहेत. तर ह्या शिलालेखाचा वाचून दाखवतील आणि ह्या शिलालेखाचा पूर्णपणे जो अर्थ आहे तर आपल्या परिवाराचे सदस्य साहिल भाऊ पडवळ हे सांगतील. साहिल भाऊ. जय शिवराय सर्वांना. जय शिवराय. तर शिलालेख म्हणजे काय? एखाद्या शिल्यावरती आपण लेख लिहितो त्याला शिलालेख म्हणतात, जेणेकरून ते परमनंटली फॉर्मसाठी कायमस्वरूपी ते राहील. पहिल्याच्या काळात तर पेपर वगैरे असायचे, बट पहिल्याच्या काळातले पेपर आजही काही उपलब्ध नाही आहेत. पण जेवढे काही शिलालेख आहेत ते आजही आपल्याला उपलब्ध आहेत. भले ते थोड्या ठिकाणी झिजले तरी असतील, पण जो मजकूर आहे, जो मजकूर त्यांना परमनंटली ठेवायचा होता, तो मजकूर आपल्यापर्यंत आजपर्यंत देखील पोहोचला जातो. तर पहिले श्री गणपतये नमः म्हणजे आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना गणपती बाप्पांना आपण वंदन करतो. तर त्याच्याप्रमाणे श्री गणपतये नमः. प्रसादो जगदीश्वरस्य जगत नाम नंदो दोन्यू न्याय. म्हणजे प्रसाद जगदीश्वरस्य म्हणजे जगदीश्वराच्या वंदनीय, जगदीश्वराचा प्रसाद म्हणजे काय? परिसर. जगदीश्वराच्या वंदनीय परिसरामध्ये श्रीमद छत्रपती शिवस्य नृप सिंहासनातिष्ठित म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमद छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार शके 96 बाण भूमीत सनदा संवत्सरे सनदा संवत्सरे. पहिली इथपर्यंत बघून घेऊया तो पण. ओके. शके 96 बाण म्हणजे 1996 या शकेला म्हणजे 1596 म्हणजे 6 जून 1674 ही ती तारीख होते. त्यानुसार शके 96 बाण शके 96 बाण भूमी संवत्सरे ज्ञान संवत्सरे म्हणजे आनंद संवत्सराच्या. म्हणजे इथे त्यांनी संवत्सर म्हणजे मुहूर्त सांगितलाय. कुठल्या मुहूर्ताला ते लिहिलंय म्हणजे तारीख तर आपल्याला समजली काय ती, त्याच्यानंतर मुहूर्त देखील होता. तो मुहूर्त नक्की काय तो इथे देखील सांगितलं आहे की आनंद संवत्सराच्या शुल्क पक्षाच्या एकादशीला अश्लेष नक्षत्राच्या अशा या ज्योतिषशास्त्रानुसार अनुकूल मुहूर्तावरती हिरोजी इंदुरकरांनी हा जो लेख आहे तो लिहिला आहे. हा या 3 ओळींचा अर्थ होतो. तर पुढे आपण बघूयात. ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिष मूर्तिराज कीर्ती महिष विश्लेष साप्योर तीर्थ्यो म्हणजेच तुम्हाला सांगितलं शुल्क पक्षाच्या एकादशीला हा तिथे नमूद केलं. शुक्ल पक्षाच्या एकादशीला अश्लेष नक्षत्रामध्ये ज्योतिषशास्त्राच्या अनुकूल मुहूर्तानुसार त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे वापी कपतडागर रुचिरे द्रम्ये वने निवर्थिके स्तंभे कुंभी गृहेन नरेंद्र प्रसादनमती प्रभती ते. म्हणजे इथपर्यंत आपण आता समजून घेऊयात नक्की काय आहे ते. म्हणजे वापी म्हणजे विहिरी, कूप म्हणजे प्रसाद म्हणजे दालन म्हणजे परिसर किंवा एखादे राहते बैठकी घर वगैरे. त्याच्यानंतर नरेंद्र प्रसादम म्हणजे काय? राजा आणि राजाचे राजवाडे. रुचिरे द्रम्य म्हणजे
रुचिरे रम्य म्हणजे आवडणारे, म्हणजे डोळ्यांना आवडणारे असे नयनरम्य उद्यान हे या रायगडावरती हिरोजी इंदलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व काही घडवलेलं आहे, हा या ओळींचा अर्थ होतो. तर पुढेच श्रीमद रायगिरो गिराम विशेषः हिराजी निर्मित, म्हणजे श्रीमद रायगिरो म्हणजे रायगडावरती विशेषः हिरोजी इंदुलकरांनी यावत चंद्र दिवाकर, चंद्र म्हणजे आपला चंद्र, दिवाकर म्हणजे सूर्य, जगत म्हणजे पृथ्वी तलावरती, जगत संवत्सरे मुजुरंबते म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशामध्ये आहे. आणि या रायगडावरती ज्या ज्या काही आता वास्तू यामध्ये मेन्शन केल्यात, ज्या ज्या वास्तू त्यांनी सांगितल्यात, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य असतील तोपर्यंत पृथ्वी तलावरती या सगळ्या वास्तू अजरामर राहतील, हा या पूर्ण लेखाचा अर्थ होतो. नुसार विश्लेषण केलेलं आहे. तर आपल्या परिवाराचं नाव श्रीमद रायगिरो प्रतिष्ठान. श्रीमद रायगिरो म्हणजे काय? रायगडाचं दुसरं नाव आहे श्रीमद रायगिरो, जो की हिरोजींनी स्वतःहून लिहून ठेवला. हे बघा, श्रीमद रायगिरो हा आपल्या परिवाराचं नाव आहे. आणि त्याच्यावरूनच आपण परिवाराचं जो नाव ठेवलं तर श्रीमद रायगिरो प्रतिष्ठान, म्हणजे रायगडाचेच आम्ही प्रतिष्ठान आहोत, रायगडामध्येच काम करणारे आम्ही मुलं आहोत. हे सर्वात जबरदस्त शब्द आहेत बरं का. यावत चंद्र दिवा करो, सर्वात जबरदस्त शब्द आहेत. म्हणजे विचार करा, 350 ते 400 वर्षापूर्वी काय अशी इंदुरकरांकडं ताकद असेल किंवा त्यांच्याकडे त्यांच्या कामावरती त्यांचा एवढा विश्वास असेल की ते म्हणतायत की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा रायगड जो मी बनवलाय तो जसाचा तसा राहील. या शब्दांचा फक्त विचार करा. आपण कुठलीही गोष्ट नवीन घडवली ती किती दिवस चालेल, किती दिवस राहील ह्याचा आपल्याला सुद्धा माहीत नसतं. चायना आटम तुम्हाला माहिती आहे, चले तो चांद तक नाही तो शाम तक, ही अशी अवस्था आहे. दुसरी गोष्ट अजून एक प्रचलित झाली होती की प्लास्टिकच पृथ्वीवरती आयुष्यभर म्हणजे खूप वर्षानुवर्ष टिकतो, जो कधी नष्टच होत नाही. पण हे प्लास्टिकची उत्पत्ती नंतर झाली. त्याच्या आधी हिरोजी इंदुरकरांनी हे लिहून ठेवलंय की यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत ह्या रायगडाच्या ज्या भिंती आहेत, ह्या रायगडाचे जे काही अवशेष आहेत, हा जो रायगड आहे जो बनवलाय कोणाच्या आज्ञेने? छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने जो मी रायगड बनवलाय तो रायगड असाच शेवटपर्यंत राहील. आणि त्यांचा शब्द आजही खरा ठरतोय. आमच्या गव्हर्नमेंटने बनवलेल्या कोणत्याही वास्तू ह्या 2-5 वर्षामध्ये ढासलून पडून जात आहेत, राहत नाहीयेत. आपण ज्या पायऱ्यांनी वरती आलो, शेवटचा टप्पा सोडून आपण वरती आलो. शेवटचा टप्पा वरती आल्यानंतर मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा त्या पायऱ्या त्या सर्व बांधल्या आणि त्याच वर्षी त्या खाली गेल्या निघून. म्हणजे विचार करा, जेव्हा चुन्याचा घाण्याचा आपण विषय घेतला तेव्हा तुम्हाला सांगितलं की काय होतं या प्रत्येक कामामध्ये जी होती निष्ठा, इमान, महाराजांच्या प्रती प्रेम. कोणतीही गोष्ट करायची ते खूप निष्ठेने करायची. आणि म्हणूनच आज ह्या वास्तू जशाच्या तशा उभ्या आहेत. ही सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही विचार करा, एक दगड हल्ला नाही हो. बघा किती जुने आहेत. आणि एवढा रायगडावरचा पावसात तुम्ही पावसामध्ये या पूर्ण ऑगस्ट जुलैमध्ये तेव्हा तुम्हाला समजेल की रायगडावरचा पाऊस आणि वारा काय असतो. उभं राहून देत नाही रायगडाचा वारा आणि पाऊस, एवढा भयानक असतो. तरी सुद्धा अजून या वास्तू तशाच आहेत. फक्त पडलं चढलं काय, ज्यावेळी रायगड पडल्यानंतर ज्या काही जळणाऱ्या वस्तू होत्या, कारण की मारा केला तो दारुगोला कोठारावरती, रायगड हा जळाला. रायगडावरती जे काही लाकडी ज्या काही वस्तू बनवलेल्या होत्या, त्याच्यानंतर वरती जे काही कापडाचे जे काही सगळे मांडव केंद्र होते ते सगळं जळून गेलं. रायगडामध्ये त्याच्याबरोबर जे काही डॉक्युमेंट्स होते सर्व जळून गेलं. काहीही रायगडावरती राहिलं नाही. पण हिरोजी इंदुरकरांनी शब्द दिल्याप्रमाणे ही आजही वास्तू सगळ्यात जशाच्या तशा रायगडावरती आहे. असा हा शिलालेख आहे. दुसरा शिलालेख आपली रायगडची ट्रिप झाली, सगळे उतरले बसमध्ये. कारण येताना आपण शूट नाही केलं कारण दमलो होतो भरपूर त्याच्यामुळे. तर दोन्ही पण बस आता गेल्यात आपल्या मार्गस्थ. आणि हे सगळ्या गाड्या आम्ही हातनगला लावलेले, सगळे थांबलेले इथे. तिकडे ओंकार गावी, ओंकार जय श्री चाललं होतं सगळे घरी. तर चला ब्लॉग इथे सेंड करूया.
लवकर अपलोड होईल आपला ब्लॉग. तर नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. जय शिवराय.